महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये मुसळधार स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळणार आहे. नमस्कार, मी किरण वाघमोडे. तुम्ही पाहतात हवामान अंदाज आणि बातम्या फेसबुक पेज, यूट्यूब चॅनल. आज 20 जुलै, सायंकाळचे साधारणतः 6:30 वाजले. पाहूयात आज रात्री आणि उद्या 21 तारखेला राज्यातील हवामान कसे राहील. त्या अगोदर जो कालसाठीचा अंदाज दिला त्याप्रमाणे कोकणामध्ये मुसळधार, तर काही ठिकाणी इकडे दक्षिणेतील जो घाटाचा भाग आहे अति मुसळधार स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळालेला आहे. मध्य महाराष्ट्र पश्चिम भागामध्ये मध्यम, कोल्हापूरच्या काही भागांमध्ये थोडेसे मध्यम ते जोरदार सरी कोल्हापूर, सांगलीच्या भागामध्ये पाहायला मिळाल्या. विदर्भात उत्तर पूर्व भागात थोडासा चांगला पाऊस सांगितला. निळा रंग दिसतो त्या ठिकाणी चांगल्या पावसाच्या नोंदी झालेल्या आहेत. आणि पश्चिम विदर्भातील काही भाग, मराठवाड्याच्या दक्षिण भागामध्ये सुद्धा काही प्रमाणात पावसाच्या नोंदी या झाल्यात. आणि अपेक्षेप्रमाणे हा जो मधला भाग आहे या ठिकाणी जास्त काही नोंदी नाही झाल्या, किंवा हा जो मधला भाग आहे या ठिकाणी सुद्धा विशेष नोंदी झालेल्या नाहीत. आणि आता जर आपण स्थिती पाहिली तर मान्सूनचा आस असलेला कमजोर पट्टा हा राजस्थानच्या उत्तर भागापासून दिल्लीच्या आसपासच्या भागापासून इकडे ओडिशापर्यंत अशा प्रकारे विस्तारलेला आहे. चक्रवात वाऱ्याची स्थिती इकडे झारखंडच्या आसपासच्या भागामध्ये सुद्धा पाहायला मिळते. आणि हवामान विभागाच्या म्हणण्यानुसार या ठिकाणी एक कमजोर पट्टा हा उत्तर महाराष्ट्राचा भाग आहे, मराठवाड्याच्या आसपासचा भाग, विदर्भाच्या भागापासून अशा प्रकारे पूर्वेकडे विस्तारलेला आहे. आणि जर आपण पाहिलं पावसाचे ढग हे या ठिकाणी उत्तर भागाकडेच बऱ्यापैकी मान्सूनचा असलेला कमजोर पट्टा सिस्टीम त्याच्या आसपासच चांगले पावसाचे ढग हे दाटलेले आहेत. महाराष्ट्रात सुद्धा काही प्रमाणात ढगांची दाटी ही वाढली. पावसाचे ढग जर आज पाहिले तर इकडे वर्ध्यापासून नागपूरपर्यंत गडगडाटी पावसाचे ढग दिसत आहेत. आणि दुपारी सुद्धा इकडे भंडारा गोंदिया इकडे नागपूरच्या आसपासच्या भागांमध्ये चांगला मेघगर्जनेसह जोरदार पाऊस पाहायला मिळालेला आहे. तसे इकडे सोलापूरचा काही भाग आहे, धाराशिवचा काही भाग आहे, हलक्या मध्यम पावसाचे ढग आहेत. घाटाच्या आसपास मध्यम ते जोरदार पाऊस येणारे ढग आहेत. रायगडच्या आसपास, रत्नागिरीचे काही भाग आहेत, मुंबईच्या आसपासचे भाग मध्यम ते जोरदार पाऊस देणारे ढग इकडे आहेत. ठाणे पालघर पासून तिकडे सिंधुदुर्गाकडे सुद्धा मध्यम पाऊस सरी देणारे ढग हे पाहायला मिळत आहेत. आणि एकूणच रात्रीचा जरी अंदाज पाहिला तर वर्धा, अमरावतीचा काही भाग आहे, नागपूर आहे, भंडारा गोंदिया मध्यम ते जोरदार सरी काही ठिकाणी होतील. अमरावतीच्या सर्व भागामध्ये हा पाऊस नाहीये. थोडासा पूर्वेकडेच हा पाऊस दिसतोय. त्यानंतर सोलापूरचे उत्तरेकडील थोडेसे भाग आहेत, धाराशिव, लातूरच्या भागाकडे पाऊस होईल. नांदेडकडे रात्री उशिरा ते पहाटेच्या दरम्यान पाऊस होण्याची शक्यता राहील. इकडे बुलढाण्याकडे पाऊस, इकडे वाशिम, यवतमाळचा भाग आहे, चंद्रपूर, गडचिरोलीच्या काही भागांमध्ये रात्री उशिरा पावसाच्या नोंदी या काही प्रमाणात होतील. इकडे नाशिकच्याही बरेचसे पश्चिमेकडील भागामध्ये नोंदी होतील. पूर्वेकडे हलकासा पाऊस होऊ शकतो. घाटात तर पाऊस राहील. घाट आणि कोकणात पावसाच्या सरी आज रात्री सुद्धा बऱ्यापैकी चांगल्या बरसणार आहेत. मुंबईतही चांगला पाऊस पडणार आहे. आणि या व्यतिरिक्त मग हा जो पर्जन्य छायाचा भाग आहे पूर्वेकडचा, या ठिकाणी मोठ्या पावसाची शक्यता ही दिसत नाही. इकडे छत्रपती संभाजीनगर हलक्याशा सरी झाल्या तर होतील रात्री. मोठा पाऊस याही ठिकाणी नाही. जालन्याकडे सुद्धा खूप मोठ्या पावसाची शक्यता ही नाहीये. आणि उद्याची जर आपण स्थिती पाहिली तर उद्या कुठे पाऊस होईल, तर उद्या मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, नाशिक घाट, पुणे घाट मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस किंवा एखाद्या ठिकाणी अतिवृष्टी होण्याची सुद्धा शक्यता राहील. वाऱ्याचा वेग या ठिकाणी वाढलेला जाईल. खास करून मुंबई शहर, उपनगर, पालघर, ठाण्याच्या किनारपट्टीच्या भागामध्ये वेगवान वारे वाहतील. तसेच रत्नागिरी, सातारा घाट मध्यम ते मुसळधार किंवा एखाद्या ठिकाणी घाटाच्या आसपास सातारच्या अतिमुसळधार स्वरूपाचा पाऊस सुद्धा पाहायला मिळण्याची शक्यता आहे. तिकडे कोल्हापूर घाट लगतमध्ये सिंधुदुर्गाचा भाग मध्यम तर एखाद्या ठिकाणी मुसळधार स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळेल. तर सिंधुदुर्ग, रत्नागिरीच्या किनारपट्टीच्या भागामध्ये मध्यम ते जोरदार पाऊस सरी काही वेळासाठी पाहायला मिळतील. तसेच इकडे विदर्भात भंडारा, गोंदिया, नागपूर, चंद्रपूर, गडचिरोलीचे काही उत्तरेकडील भाग असतील. मध्यम ते काही ठिकाणी मुसळधार स्वरूपाचा पाऊस राहील. त्यानंतर जळगाव, बुलढाणा, अकोला, वाशिम, यवतमाळ, चंद्रपूर, गडचिरोली, वर्धा, अमरावतीचे काही भाग मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस या भागामध्ये पाहायला मिळण्याची शक्यता आहे. तसेच नाशिक पश्चिम, पुणे पश्चिम, सातारा पश्चिम मध्यम ते जोरदार मान्सून सरी या पाहायला मिळतील. याच जिल्ह्यांच्या पूर्वेकडे गेलात तर मध्यम ते हलका स्वरूपाचा पाऊस. इकडे अहिल्यानगरचा भाग सुद्धा मध्यम, पश्चिमेकडील अहिल्यानगर मध्यम ते जोरदार, मध्य आणि पूर्वेकडील काही भाग असेल हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळण्याची शक्यता आहे. धुळे, नंदुरबार, छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, हिंगोली, नांदेडचे हे भाग आहेत. या ठिकाणी सुद्धा हलका ते मध्यम स्वरूपाचाच पाऊस पाहायला मिळण्याची शक्यता आहे. कोल्हापूरच्या पश्चिम भागामध्ये सुद्धा मध्यम पाऊस सरी राहतील. पण त्यानंतर बीड, लातूर, सोलापूर, धाराशिव, सांगली हा जो भाग आहे, या ठिकाणी पावसाची शक्यता नाहीच आहे असं नाहीये. पण काही ठिकाणी म्हणजे थोड्या मोजक्या क्षेत्रासाठीच पावसाच्या नोंदी या होतील. हलका किंवा मध्यम स्वरूपाचाच हा पाऊस राहण्याचा अंदाज आहे. आणि जर आपण हवामान विभागाचे इशारे पाहिले तर त्यानुसार उद्या मुंबई, ठाणे, रायगड
मुसळधार पाऊस होण्याचा ऑरेंज अलर्ट आहे. ताशी 50 ते 60 किलोमीटर वेगाचे वारे सुद्धा वाहतील. पालघर, रत्नागिरी याही ठिकाणी ताशी 50 ते 60 किलोमीटर वेगाचे वारे राहतील आणि मुसळधार पाऊस होईल, असा येलो अलर्ट आहे. नाशिक घाट आणि सातारा घाट मुसळधार पावसाचा येलो अलर्ट. पुणे घाटमाता अति मुसळधार पावसाचा ऑरेंज अलर्ट. नंदुरबार, धुळे, जळगाव, नाशिक पूर्व, छत्रपती संभाजीनगर, जालना, हिंगोली, नांदेड या ठिकाणी हलका पाऊस किंवा हलकी गर्जना आणि राहिलेल्या राज्यातील इतर जिल्ह्यांमध्ये धोक्याचे इशारे जरी नसले तरी हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस होईल अशी शक्यता हवामान विभागाने वर्तवलेली आहे. सध्याच्या अपडेटमध्ये इतकंच. फेसबुकवर पाहत असाल तर पेजला फॉलो करा. युट्यूबवर पाहत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा.